नमस्कार सर्वांना. आज आपण महाशिवरात्री या पवित्र सणाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. महाशिवरात्रीचे महत्त्व, त्याचा इतिहास, परंपरा आणि यावर्षी 2025 मधील महाशिवरात्रीचा उत्तम मुहूर्त जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीचे महत्त्व, इतिहास आणि परंपरा. महाशिवरात्रीचा इतिहास आणि महत्त्व म्हणजेच महाशिवरात्रीचा सण प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाचे पूजन, उपवास आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महारात्र. भगवान शिव आणि पार्वती यांच्या मिलनाची ही रात्र मानली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार शिव आणि पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता. या सणाची मूळ कथा काय आहे? पुराणांमध्ये महाशिवरात्रीच्या सणाशी निगडीत अनेक कथा आहेत. त्यापैकी एक प्रमुख कथा अशी आहे की समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून विष बाहेर आले होते. ते विष जगाचा नाश करू शकेल अशी भीती निर्माण झाली होती. त्यावेळी निघालेल्या विषाचा परिणाम होऊ नये म्हणून भगवान शिवांनी ते विष पिऊन जगाचे रक्षण केले होते. त्या विषाचे परिणाम म्हणून शिवांचे कंठ निळा झाला आणि तेव्हापासून त्यांना नीळकंठ असे म्हणू लागले. या दिवशी भगवान शिवांनी विष पिऊन संपूर्ण विश्वाचे रक्षण केले, म्हणून ही रात्र शिवभक्तांसाठी खूप पवित्र मानली जाते आणि या दिवशी त्यांची पूजा करून भक्त त्यांचा आशीर्वाद मिळवतात. 2025 मधील महाशिवरात्रीचे विशेष मुहूर्त काय आहेत? 2025 साली महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि योग्य मुहूर्तावर पूजा, अभिषेक आणि उपवास केल्यास विशेष फळ मिळतात. या दिवशी महाशिवरात्रीसाठी उत्तम मुहूर्त पुढील प्रमाणे आहेत. महाशिवरात्री निशिष्ट काळ रात्री 12:10 ते 12:56 म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रात्री 12:10 ते 12:56 आहे. महाशिवरात्री पारायणाचा मुहूर्त सकाळी 6:50 नंतर म्हणजेच 27 फेब्रुवारी 2025 ला आहे. चतुर्दशी तिथी सुरू होईल 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 1:07. चतुर्दशी तिथी समाप्त होईल 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 2:36. महाशिवरात्री साजरी कशी केली जाते आणि या दिवशी काय करावे? महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची विविध प्रकारे पूजा केली जाते. शिवलिंगावर जल अभिषेक, दूध अभिषेक, बेलपत्र, मध, दही, तूप, धूप, दीप आणि फुले अर्पण करून भक्त शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी उपवास करतात. विशेषतः रात्री रुद्र अभिषेक करणे खूप फलदायी मानले जाते. रात्रभर भगवान शिवाच्या भजन कीर्तनात मग्न राहून जागरण केले जाते आणि भगवान शिवाचे कीर्तन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. महाशिवरात्रीला उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवभक्तांनी दिवसभर उपवास करावा आणि फक्त फलाहार करावा. उपवासाच्या काळात शिव पंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मान्यता आहे की या दिवशी केलेला उपवास आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना भगवान शिवाला अत्यंत प्रिय असते आणि त्यामुळे त्यांच्या कृपादृष्टीने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक अर्थ काय आहे? चला जाणून घेऊया. महाशिवरात्री म्हणजे केवळ त्यांची उपासना नाही, शिवतत्वाचे स्मरण आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी आहे. हे फक्त एक धार्मिक सण नाही, तर आत्मचिंतन आणि आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे. भगवान शिव हे विनाश आणि नवसर्जनाचे प्रतीक आहेत आणि त्यांना विश्वाचे पालक मानले जातात. या दिवशी केलेली साधना आपल्या मनाची शांती, आत्मिक उन्नती आणि मोक्ष प्राप्तीसाठी महत्त्वाची ठरते, अशी श्रद्धा आहे. शिव उपासनेतून आपल्याला मनातील अहंकार, क्रोध, लोभ, मोह यासारख्या दुर्गुणांचा नाश करावा आणि शुद्ध मनाने शिवतत्वाचे ध्यान करावे.
महाशिवरात्री हे आत्मशुद्धीकरणाचे आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचे एक पर्व आहे. महाशिवरात्रीचे आधुनिक काळातील महत्त्व आजच्या काळात देखील शिवरात्रीचे महत्त्व अबाधित आहे. भगवान शिवाचे भक्त या दिवशी विशेष पूजा आणि ध्यानधारणा करतात. शिवमंदिरामध्ये भव्य सोहळा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवभक्त उपवास, ध्यान आणि जागरणाद्वारे भगवान शिवाची आराधना करतात. शेवटची गोष्ट म्हणजे 2025 मधील महाशिवरात्री सण भक्तिभावाने साजरा करून भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. या महाशिवरात्रीला योग्य मुहूर्तावर पूजा करून शिवाची आराधना करा, उपवास ठेवा आणि भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि महाशिवरात्रीचा सण भक्तिभावाने साजरा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.